नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण सरळ व्याज या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। सरळ व्याज या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी लक्षात घ्या, जर का तुमचा शेकडेवारीचा अभ्यास झालेला असेल तरच तुम्हाला सरळ व्याज चांगलं जमेल, किंवा असं लक्षात घ्या की शेकडेवारीचं उपयोजन म्हणजेच सरळ व्याज आहे। याच्यामध्ये फक्त 1-2-3 संकल्पना जास्तीच्या आपल्याला अभ्यासायच्यात आणि शेकडेवारी या कन्सेप्टचा उपयोग करायचा आहे। मग सरळ व्याज म्हणजे काय, तर कोणत्याही पैशांनो म्हणजे पैसे दिल्यानंतर किंवा कुणाकडून तरी घेतल्यानंतर त्या पैशांमागे वाढीव दिलेली रक्कम, म्हणजे पैसे वापरल्यानंतर जे आपण वाढीव रक्कम देणार आहोत ती रक्कम म्हणजे व्याज। मग यामध्ये काय काय संकल्पना आहेत पहा। समजा एकाने दुसऱ्याकडून काही पैसे घेतले, व्याजाने घेतले असं जर म्हटलं तर याचा अर्थ असतो की तो जो दुसऱ्याला पैसे देणार आहे तो जेवढे घेतले त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी पैसे देणार आहे। मग जी रक्कम घेतली तिला म्हणतात मुद्दल। मुद्दल म्हणजे कर्जाऊ घेतलेली रक्कम किंवा कर्जाऊ दिलेली रक्कम। त्यानंतर दर म्हणजे त्या रकमेवर किती एक्स्ट्रा पैसे आकारले जाणार आहेत त्याचा दर, म्हणजे इथं दर असतो। दर असतो दशादशे। दशादशे म्हणजे दर साल, दर शेकडा। दर हा वार्षिक असतो आणि 100 मागे सांगितला जातो। मग जर का म्हणलं 3% दर आहे, किती टक्के दर आहे तर 3%चा अर्थ होतो 100 मागे 3 दर वर्षाला आकारले जाणार आहेत। कालावधी म्हणजे वेळ। कालावधी म्हणजे वेळ, किती वेळेसाठी ते पैसे दिले जाणार आहेत किंवा कुणाकडून तरी घेतले जाणार आहेत। कालावधी म्हणजे वेळ। जी वाढीव रक्कम घेतली किंवा दिली जाते तिला म्हणतात व्याज। तिला म्हणतात व्याज। आणि रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज। म्हणजे पहा, व्यवहार जर राम आणि श्याम या दोघांमध्ये झाला, रामने श्यामकडून, पहा राम आणि श्याम, रामने श्यामकडून 2 लाख रुपये घेतले, पण श्यामने या बोलीवर दिले की मला जेव्हा तू देशील त्यावेळेस वर्षाला 10,000 रुपये वाढून दे। मग त्याचा अर्थ काय झाला की राम श्यामला 2 लाख रुपये घेतल्याबद्दल, वापरल्याबद्दल 2 लाख रुपये जे वापरणार आहे त्याच्याबद्दल जी वाढीव रक्कम देणार आहे ती 10,000 रुपये असणार आहे वार्षिक। 2 वर्ष झाले तर 20,000, 3 वर्ष झाले तर 30,000। मग 2 लाख म्हणजे मुद्दल आहे, घेतलेली दिलेली रक्कम। दर म्हणजे 10,000 रुपये वर्षाला होता, त्याचा अर्थ 2 लाखावर 10,000 म्हणजे 5% दर होतोय। कालावधी ठरलं 3 वर्षात ती रक्कम परत द्यायची। व्याज म्हणजे किती द्यावं लागणार आहे, जास्त, वर्षाला 10,000। आणि रास म्हणजे 1 वर्षानंतर जर श्यामने रामला रक्कम दिलेली परत रामने श्यामला दिली तर 2,10,000 होईल। मग मुद्दल 2 लाख प्लस व्याज म्हणजे काय, रास। तर ह्या यातल्या बेसिक कन्सेप्ट आहेत। आपण उदाहरण बघूयात म्हणजे व्यवस्थित समजतील। पहिलं उदाहरण आहे, दशादशे 5 दराने 2500 रुपयांचे 6 वर्षात सरळ व्याज किती। तर दर 5% आहे आणि 6 वर्ष आहे, म्हणजे दरवर्षी 5%, 5%, 5%, 5%। मग 6 वर्षात 30% व्याज येईल का? दरवर्षी 5% असेल तर 6 वर्षात 30% व्याज येईल। मग 30% काढायचे आपल्याला 2500चे। 2500चे 30% म्हणजे 2500चे 30% म्हणजे 750। कसे, आपण शेकडेवारीत बघितलं, 2500चे 10% येणारे 250 आणि 30% होतील त्याच्यात 3 पट। मग सोपं उदाहरण होतं, 5%ने 6 वर्षात 5 30% येतील। 2,500चे 30% काढायचे होते, 250, 250, 250, 10% 250 होतील, 30% होतील 750। पुढचा प्रश्न, दशादशे 15% दराने एका रकमेचे 4 वर्षाचे व्याज 900 रुपये होते। 15% दर आहे, 4 वर्ष म्हणजे पहिल्या वर्षी 15, दुसऱ्या वर्षी 15, तिसऱ्या वर्षी 15, चौथ्या वर्षी 15। मग 15, 15, 15 60% होईल का? मग 900 म्हणजे व्याज आले, व्याज म्हणजे 60% आले, तर रक्कम किती टक्के असणार आहे, 100% असणार आहे। 30 दुने 60, 30 त्रिक 90,
5 त्रिक 15 तर येईल 1500 रुपये. रक्कम काय येईल? रक्कम येईल 1500 रुपये. 1500 रुपये रक्कम होईल. कशी? व्याज दिले 900. 900 म्हणजे 15 चोक 60%. 900 म्हणजे 60%. तर 100% म्हणजे मुद्दल किती? पुढचा प्रश्न पहा. दसा दशे किती सरळ व्याज दराने 1500 रुपयांचे 3 वर्षात 1860 रास होईल. 1500 ची 1860 याचा अर्थ 1500 वर 360. 1500 चे 1860 रास होते, याचा अर्थ 1500 वर 360 व्याज येणार आहे. 1500 वर 360 येणार आहे म्हणजे किती टक्के येणार आहे बघूयात. गुणिले 100. 15 दुने 30, 15 चौक 60. 24% व्याज येणार आहे. आणि 24% कधी येणार आहे? 3 वर्षात. 24% कधी येणार आहे? 3 वर्षामध्ये. 24% 3 वर्षामध्ये येणार आहे असं जर म्हटलं तर एका वर्षात किती येणार? एका वर्षात 8% यायला पाहिजे. एका वर्षात किती यायला पाहिजे? 8% यायला पाहिजे. का? 1500 चे 1860 होतात म्हणजे 360 येतात. 360 व्याज म्हणजे 24% व्याज आणि 24% व्याज 3 वर्षात येत आहे म्हणजे दर वर्षाला 8% व्याज आकारणी होते असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न. किरणाने दशादशे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर त्याला एकूण रास किती? त्याची एकूण रास किती होईल? 8 दराने 5 वर्ष याचा अर्थ 8% 5 वर्ष म्हणजे 40% व्याज येणार आहे का? 8%, 8%, 5 वर्ष 40%. मग 8000वर मुद्दल तर 8000 राहील, 40% वाढतील. याचे 40% म्हणजे 10% 800, 10% 800, 40% होईल 3200. 10% होईल 3200. 11,200. तर रक्कम काय होईल? रास काय होईल? 11,200. कसा? 8000 रुपयांवर 8×5 40. 8% 5 वर्षात 40% येणार आहे आणि 40% म्हणजे 3200. तर 8000 प्लस 3200 11,200 काय होईल? रास होईल. पुढचा प्रश्न पहा. दशादशे 10 दराने 5000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 7250 रास होण्यासाठी किती वर्ष लागते? 5000 चे 7000 म्हणजे 2250 रुपये वाढवायचे. 2250 रुपये वाढवायचे. कितीवर वाढवायचे? 5000वर. म्हणजे किती टक्के? म्हणजे 25 दुने 50, 25 9. तर पहा 101 45 उत्तरे. 45 10 दराने 45% म्हणजे 45% भागिले 10. रेट 10% ना, तर किती वर्ष लागतील? 4.5 वर्ष. किती लागतील? 4.5 वर्ष. मी परत एकदा सांगतो काय केले. 10 दराने 5000 रुपयांचे 7250 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील? मग 5000 चे 7250 होणार म्हणजे व्याज किती येणार? 2250 येणार. 5000वर 2250 म्हणजे किती येणार? 45% येणार. 2250. 2 शून्य कॅन्सल. 25 दुने 50, 25 9. तर 45% 10 वर्षात 10% दराने येणार. 45% जर 10% म्हटलं तर व्हायला 4.5 वर्ष लागतील. 4 वर्ष आणि 6 महिने असंही आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न. एका रकमेचे दशादशे 12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज एवढे आहे तर मुद्दल किती? 12% 4 वर्ष किती व्याज येणार आहे? 12 चोक 48% व्याज येणार आहे. 12% 4 वर्ष 12 12 12 4 वेळेस म्हणजे 48% येणार आहे. मग ते सरळ व्याज दिले त्यांनी 393.60 भागिले 48 गुणिले 100. आपण याला 4 ने भाग देऊयात, यालाही 4 ने भाग देऊयात. 12 त्रिक 36,
12 24, 9 उरतील, पॉईंट दिला, 12 8 96, 25 6 8 200, 25 2 50, 50 आणि 20 70, 25 त्रिक 75 82. तर काय येईल, तर ती मुद्दल असेल 100% म्हणजे 820. मी परत एकदा काय केलं आहे पहा, 12% 4 वर्ष 48% व्याज येणार आहे. 48% म्हणजे त्यांनी 393.60 दिले. 393ला 48% भागलं, 1% मिळेल. 1%ला 100% गुणलं तर मुद्दल मिळेल 820. समजते? पुढचा प्रश्न, व्याजाचा दर 21%वरून 24% केल्यास ग्राहकाला 4 वर्षाचे व्याज 3000 रुपये जास्त मिळते, तर मुद्दलाची रक्कम काढा. म्हणजे आधी रेट होता 21%, नंतर झाला 24%. फरक कितीचा पडला? 3%चा. फरक 3%चा पडला. 4 वर्ष आहे, मग गुणिले 4 वर्ष, याचा अर्थ 12%. 3% गुणिले 4 वर्ष, याचा अर्थ 12% जास्त मिळणार. ते म्हणताय 3000 जादा मिळाले. 3000 म्हणजे 12%, तर 100% म्हणजे किती? 12 2 24, 12 5 60, 25,000. तर मुद्दल किती? 25,000. परत एकदा पहा, व्याजाचा दर 21%वरून 24% केल्यास ग्राहकाला 4 वर्षाचे व्याज 3000 रुपये जास्त मिळते. 21चा 24 केलं म्हणजे 3%. 3% 4 वर्ष म्हणजे 12%. 12% जादा मिळतात म्हणजे 3000 मिळतात. 3000ला 12ने भागलं तर 1% गुणिले 100 केलं तर 100% आपल्याला मिळतील 25,000. पुढचा प्रश्न पहा, दशादशे 18 दराने 6500 रुपये मुद्दलाचे 9 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 6 वर्ष मुदतीत मिळण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? 18%ने 9 वर्षात 18% 9 वर्षात, समजा 18%ने 10 वर्ष असतं तर 18 10 180, 18 10 180% व्याज मिळालं असतं. पण 9 वर्ष आहेत म्हणजे 18 गुणिले 9 162% व्याज मिळणार आहे. तेच व्याज 6 वर्षात मिळण्यासाठी रेट काय कितीने वाढवावं लागेल? तर 6 वर्षात ते मिळवायचं आहे म्हणजे रेट करावं लागेल 27%. रेट करावं लागेल 27%. पहा, आधी 18% 9 वर्ष जेवढं येत होतं तेवढं 6 वर्षात यायचं म्हणजे रेट करावं लागेल 27%. सुरुवातीचा रेट 18%, 18चा 27 करावं लागेल म्हणजे प्लस 9% करावं लागेल म्हणजे कितीने वाढवावं लागेल? तर 9%ने वाढवावं लागेल. सांगितलं आपल्याला का रेट कितीने वाढवावं लागेल. 9 वर्षाचं व्याज 6 वर्षात मिळण्यासाठी 18%ने 9 वर्ष जे मिळत होतं ते 6 वर्षात मिळण्यासाठी 3%, सॉरी 6 त्रिक 18, 9 त्रिक 27, 18चा 27 करावं लागेल म्हणजे 9%ने वाढवावं लागेल. पुढचा प्रश्न पहा, दिनेशने 18,000 रुपये कर्जाऊ रक्कम सरळ व्याजाने घेतली तर त्याने 4 वर्षानंतर 27,720 रुपये व्याजासही परतफेड केले तर दशादशी दर किती? 18,000वर किती जादा भरलेत? तर 27,720 वजा 18,000, 9,720 रुपये जादा भरलेत. किती भरलेत? 9,720 जादा. कितीवर? 18,000वर. 9,720 गुणिले 100, 18 पंचे 90, 18 चोख 72. तर किती? 54% व्याज आलंय. पण किती वर्षात? 4 वर्षात 54%.
18,000वर 9,720 जास्त भरलेत, याचा अर्थ 54% भरले. 54% 4 वर्षात म्हणजे 4 1 4, 4 त्रिक 12, 4 पंचे 20. तर 13.5% वार्षिक दराने असं आपल्याला म्हणता येईल. काय म्हणता येईल? 13.5% वार्षिक दराने व्याज आकारणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, दशादशे 9 दराने 2 बँकांमध्ये सरळ व्याजाने समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 4.5 वर्ष मुदतीसाठी ठेवली. जर त्यांच्या व्याजातील फरक 607.50 एवढा येत असेल तर प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली? 9% दराने 3 वर्ष व 4.5 वर्षामध्ये 1.5 वर्षाचा फरक आहे का? मग दोन्ही जे व्याजामध्ये फरक येणार आहे तो 1.5 वर्षाच्या व्याजाचा येणार आहे. किती टक्क्याने? 9%. 1.5 वर्ष 9%ने म्हणजे 9 1 9 अधिक 9च्या निम्मे 4.5, किंवा तुम्ही असंही करू शकता 9 5 45, 9 1 9 4, 13.5%. कारण दोन्ही रकमा सारख्या आहेत, व्याजदर सारखा आहे. 3 वर्ष आणि 4.5 वर्ष मुदत भिन्न आहे. मग ही मुदत 1.5 वर्षाचा जो फरक आहे म्हणजे 9%ने 1.5 वर्षात 13.5%चा फरक पडेल आणि 13.5%चा फरक दिलेला आहे 607.50. मग त्याला 13.5ने भागलं तर 1% मिळेल का? गुणिले 100. याला आपण 1 दशांश चिन्ह पुढे सरकू, खाली येईल 135 गुणिले 100. पाहूयात कितीने भाग जाईल? 5ने भाग जाईल. 27 दुने 54, 6 उरतील. 27 दुने 54, 13 उरतील. 27 पंचे 225 गुणिले 2, पुढे 1 0, 225 दुने 450. तर उत्तर काय येईल? 4,500. उत्तर येईल 4,500. मग त्यांनी काय विचारलं होतं? तर प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली? 4,500. एकूण किती रक्कम ठेवली? एका बँकेत 4,500, दुसऱ्या बँकेत 4,500 म्हणजे 9,000 असं होईल. दशादशे 5 दराने 5,000 रुपयांचे 219 दिवसाचे सरळ व्याज किती होईल? तर 5,000 रुपये आहेत, 5% आहेत. मग वर्षाला 5% येईल म्हणजे 250 येईल. वर्षाला एका वर्षात 5% येणार म्हणजे 10% होतील. 5,000चे 500, 250 येईल. आणि 250 म्हणजे 365 दिवसांचं व्याज. तर आपल्याला काढायचं आहे 219 दिवसांचं. 5ने भाग देऊ. 5 5 25, 5 0 0, 5 7 35, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9, 7 त्रिक 21. तर किती व्याज येईल? मग दिवसाचं व्याज कसं काढायचं? 250 रुपये वर्षाचं व्याज आहे. 250 वर्षाचं आहे म्हणजे 365 दिवसांचं आहे. 250 वर्षाचं आहे म्हणजे 365 दिवसांचं आहे. मग 250 वजा 365 एका 250 भागिले 365 म्हणजे एका दिवसाचं व्याज गुणिले 219, 219 दिवसांचं व्याज. इथं गुणिले 300 केलं तर 300 दिवसाचं व्याज येईल, गुणिले 100 केलं तर 100 दिवसांचं व्याज येईल. मग तुम्हाला हे एका दिवसाचं व्याज काढता आलं पाहिजे. जसं शेकड्यावरीत आपण 1% काढतो, 1%वरून कोणतीही किंमत काढतो, तसं इथं दिवसाचं व्याज काढायचं. तर एका दिवसाचं व्याज काढलं की पुढं कोणतीही किंमत काढता येईल. पुढचा प्रश्न पहा. माधवने दशादशे 6.25 दराने 3500 रुपये रक्कम 4 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल? 6.25% दराने 4 वर्ष एखादी रक्कम घेतली तर 6 चौक 24, 25 चौक 1, 100 म्हणजे इथं 25% रक्कम द्यावं लागणार आहे. 25% रक्कम द्यावा लागणार आहे तर किती मुद्दल आहे? 3,500. 3,500ची 25% म्हणजे 1/4. तर काय येईल? 4 8 32, 4 7 28, 4 5 20. त्याचं उत्तर काय येईल? 875. याचं उत्तर येईल 875.
तर मित्रांनो, बाकीचे उदाहरणं आपण याच्या पुढील भागामध्ये बघूयात. नफ्या तोट्याचा हा पहिलं लेक्चर आहे, म्हणजे पहिला भाग आहे. इतर उदाहरणं आपण पुढील भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.